बरं आजीरा, मी तुला पोळी करायची सोपी पद्धत शिकू का? बाबा प्लीज. ये इकडे. हे बघ, हे याच्यावर थोडंसं असं पीठ टाकायचं, फिरवायचं, हा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा. असा फिरवायचा. इथे ठेवल्यानंतर हे जे बेलणं आहे हे एकदा पुढे एकदा मागे. वाटना ओळखीची साधना ओळखीची बंध हे जुळले तरी रीत नाने हवीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण दोघातली तुटेना. अहो अहो जरा हळू. किती धडपडताय? हे माझं वाक्य आहे ना, तुम्ही काय मला म्हणताय? कारण आज ते वाक्य तुम्हाला लागू होतंय. तुमच्यामुळे. अहो मी काय केलंय, मी तर तिथे गप्प उभी होते. म्हणजे मला जरा कौतुक वाटलं तुमचं, असे छान व्यायाम वगैरे करताय बघून. न करून सांगणार कोणाला, पण नाही हो, मला खरंच हे जमत नाही. आणि ते जमत नाही ना म्हणून बॅलन्स गेला, तोल गेला माझा. अहो पण बॉडी बॅलन्स होण्यासाठी वेळ लागतो थोडा. होईल हळूहळू. आणि आपण शिकत राहूया की, मी आहेच की. तुम्ही काय आता मला व्यायाम शिकवत बसणार? तुम्हाला तुमची कामं नाहीत? फक्त हेच करत बसू नका. अहो तेच म्हणतेय, माझं काम करून सुद्धा माझ्या हातात वेळ उरणार आहे, कारण ती नवीन मुलगी आली. अच्छा, आली का ती? हो आली. चला बरं झालं. आणि छान आहे हा, म्हणजे हुशार आहे मुलगी. तिला अशी कामाची तर जाण आहेच, पण तिला शिकायची पण इच्छा आहे. माझ्या असं डोक्यात होतं, आपण मदत करूया का तिला शिक्षणासाठी? तुम्ही म्हणाल ते करूया, पण आता ही मुलगी आली ना, मी आता निर्धास्त झालो. म्हणजे आता ती आली ना, म्हणजे ती या घरातली सगळी कामं करणार. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आता तुम्ही ऑफिसला जा आणि मिळेल तसा आराम करा. सोनाली मॅडम, नाही म्हटलं तर तुम्ही सुद्धा खूप धावपळ करून दमता. तुम्हाला सुद्धा स्वतःकडे बघायला पाहिजे, हो की नाही? चला मी आता आवरतो. म्हणजे व्यायाम आजचा झाला ना, राहिलेला उद्या. मला आता ऑफिसला निघायला लागेल, उशीर होतोय मला. हे बरं आहे.